अरे कुठे गेले सगळे? हा, त्या सूर्य दिसलेल्या माणसाचं बोलणं अर्धवट सांगून कुठे गेले सगळे? काय झालं पुढे सॉक्रेटिसचं? आणि उरलेल्यांचं पण गेले ते त्याच्या मागे सूर्य बघायला का गेले परत सावल्यांकडेच? का का लोंबकळत राहिले आपल्यासारखे मध्येच? तुला बरंच नीट दिसायला लागलेलं दिसतंय. हा, झंटिपी या इथे का? तिने इथे येऊ नये? नाही पण इथे तर बोल ना बोल. जणू काहीच लोक इथे येतात, काहींच्या झोळीत ज्ञान पडू शकतं. आचरण आणि ज्ञान यांच्यात फारकत कधीच करत नाहीत शहाणी माणसं. आणि याचा अर्थ ज्ञान कोणालाही प्राप्त करता येऊ शकतं असं आहे. आणि म्हणूनच चौकात साध्या माणसात बोलत फिरायचा सॉक्रेटिस. आणि आणि म्हणाला तो मगाशी, अशी माणसं ज्ञानी असतात म्हणून. तरी झंटिपी या इथे केवळ सॉक्रेटिसची बायको म्हणून? सार्वजनिक जीवनात काही करू पाहणाऱ्या माणसांनी लग्न करू नये असं मी म्हणालो होतो एकदा, तेव्हा तू माझ्याशी भांडला होतास, आठवतंय? हो हो. अरे पण सॉक्रेटिसला काय त्रास झाला झांटिपीचा? त्रास नाही झाला, त्रास नाही झाला. आयुष्यभर छळलं तिनं त्याला. आणि हाही मगाशी बायका मुलांचा विषय काढून रडत होता, विवळत होता. हे बघ, त्याचा काहीही संबंध नाहीये. त्याचा काही संबंध नाहीये. त्याचा काहीही संबंध नाहीये. तो प्रश्नच वेगळा आहे. तो प्रश्न वेगळा कसा आहे? अरे वेगळा कसा म्हणजे? हे बघ माझ्या थांबा थांबा थांबा, नंतर बोलू. नाही, तुम्ही बोला, आत्ताच बोला, माझी अडचण करून घेऊ नका. नाही काय बोला? नाही, मी म्हणत होतो की आपण नंतर बोलूयात ना. काय हो, मगाशी सॉक्रेटिस संसदेमध्ये आपली बाजू मांडत असता शेवटी तुम्ही सगळेजण उठून निघून गेलात का? बाहेर लोक जमायला लागले होते, त्यांना विश्वास देणं आवश्यक होतं. मेलिटसनं तर बाहेर सैनिक ठेवले होते. मग लोकांचाही अंदाज लागत नव्हता. हीच वेळ असते उठाव करण्याची. अथेन्समध्ये ते अवघड होतं. तिथली परिस्थितीच वेगळी होती. आणि निम्मे लोक तर इथं होते, आत संसदेत. त्यातले किती फितलेले कोणास ठाऊक. मग मरा. वेळा चुकवून चालत नाही राजकारणात. आम्ही वेळ चुकवत नव्हतो, पण सॉक्रेटिसला काय मान्य होईल, त्याला काय पटेल याचा विचार नको करायला. तोच तर सगळ्यात अवघड प्रश्न होता. नाही, पण तुम्हाला काय वाटत होतं? वेळ घालवू नये, विचार करून काम करावं असल्या सुभाषितांना काही अर्थ नसतो. तुम्हाला काय वाटत होतं? कसं वागणं योग्य अशा वेळी? खरं तर कुठल्याही वेळी. परिस्थिती चमत्कारिक होती, नेहमीपेक्षा वेगळी. काहीही ठरवणं अवघड होतं. मग अरे मग काय झालं ते मी सुद्धा सांगू शकेन. 2 तट पडले असतील. हो मग शांतता पसरली. हो. अरे पण झालं काय पुढे प्रत्यक्षात? अरे काय होणार आहे, काय होणार आहे? बरं झालं बाबा तू आलास. अरे हा सारखे प्रश्न विचारायला लागला होता, सॉक्रेटिस सारखे. तू आलास, बरं झालं. नाही पण झालं काय पुढे? काय निर्णय झाला संसदेमध्ये? थांबा. मगाशी तुम्ही या जागेची माहिती अर्ध्यात थांबवली. आम्हाला सगळं काही सांगितलं नाही. तो माणूस उजेडातून अंधारात आला, त्याला काही दिसेनासं झालं. लोकांनी त्याची टिंगल केली. पुढं बघा, त्याला हळूहळू दिसायला लागलं. तो बोलू लागला. आता लोकांना समजावू लागला. काही लोकांना त्रासदायक ठरू लागला. आता उरलेल्या कोणाचे तरी साखळदंड सोडवून त्याला मोकळा करण्याचा प्रयत्न तो करणार हे उघड आहे. आता त्या लोकांनी त्याला पकडण्याचा सावकाश, त्याला लगोलग मृत्यूदंड दिला जाईल. कसा परवडणार तो त्यांना? काही लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी सत्य नको असतं, आणि उरलेल्यांना अज्ञानामुळे. निर्णय ऐकायचा होता ना. सॉक्रेटिसला देहदंड दिला गेला. देहदंड?
अहो पण अथेन्समध्ये देहदंडाऐवजी नुसता दंड भरून मोकळं होण्याची प्रथा होती ना. दंड सुचवून तो भरून देहदंड तर टाळता येत असे. मग अशी मुभा सॉक्रेटिसला दिली गेली नाही. दिली गेली, नक्कीच दिली गेली. मृत्यूदंड, देहदंड. न्यायसभेचा हा निर्णय मला अपेक्षित होता. अपेक्षित नव्हती ती मतविभागणी. मेलिटस, सॅनिटस आणि लायकॉन तिघही एकत्र उभे राहिल्यानंतर फक्त 30 मतांनी निर्णय माझ्या विरोधात गेला. म्हणजे परिस्थिती अगदीच चिंताजनक नाही आहे. सॅनिटस आणि लायकॉन मेलिटसच्या बाजूने एकत्र उभे राहिले नसते तर हेही घडलं नसतं. उलट चुकीचा खटला भरल्याबद्दल मेलिटसला दंड भरावा लागला असता. आणि तरी मेलिटस म्हणतो देहदंड. मग आता देहदंड टाळण्यासाठी प्रथेप्रमाणे मी किती रकमेचा दंड सुचवू? जो मनुष्य आपल्या उभ्या आयुष्यामध्ये क्षणभर सुद्धा कधी स्वस्थ बसलेला नाही, पण ज्याने कधी पैसा, मान मरातब, जमीन जुमला या असल्या फालतू गोष्टींचा कधी नुसता विचार सुद्धा केलेला नाही, अशा माणसाच्या देहाची किंमत किती असावी? तुमचं भलं करू पाहणाऱ्या, तुम्हाला सत्याची जाणीव करून देणाऱ्या माणसाच्या देहाची किंमत किती असावी? मी मगाच म्हटलं की मी रडून भेकून दया मागणार नाही. मग मी हे असं तरी का बोलतोय? कारण मला खोलवर जाणवतंय की मी संपूर्णपणे निर्दोष आहे. हा, तर हे मी आपल्याला पटवून देऊ शकलो नाही. हा भाग वेगळा, वेळच फार थोडा होता. कारण देहदंडाचे खटले फक्त एकाच दिवसात निकालात काढण्यात येऊ नयेत असा कायदाच आपला अथेन्स सोडून बाकी सगळ्या नगर राज्यांच्या मध्ये आहे. तसाच कायदा जर आपल्या अथेन्समध्ये असता तर कदाचित मी आपल्याला माझी बाजू पटवून देऊ शकलो असतो. आणि आजपर्यंत मी कुणावर कधीही कसलाही अन्याय केलेला नाही. मग आता मी अमुक एक दंड भरतो असं म्हणून मी स्वतःवरच अन्याय का करू? स्वतःवर अन्याय करणं सुद्धा योग्य नाही, नाही का? का असावं? असं पहा की दंड भरून सुटून जाणं ही गोष्ट अगदी वाईट आहे, याची तुम्हाला मला सगळ्यांना खात्री आहे. पण उलट पक्षी मृत्यू वाईट आहे का चांगला आहे हे मला नक्की ठाऊक नाही. मग मी दंड का मागू? बरं, दंड मागितला तर दंड भरेपर्यंत तुरुंगवास मागावा लागणार. म्हणजे कायम तुरुंगवासच, कारण दंड भरायला माझ्याकडे पैसेच नाहीत. हा, दुसरा एक उपाय आहे. हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात निघून जाणे, हद्दपार होणे, हे मागू? अहो, तुम्ही माझे देशबांधव जर माझं बोलणं वागणं सहन करायला तयार नाही तर दुसऱ्या राज्यातले लोक कसे करतील? आणि मी माझी जगण्याची पद्धती बदलणं तर काही शक्य नाही. मग आता या वयामध्ये मी एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असा नुसता भटकत फिरू? कायमचा हकलला जाणारा, कायमचा हद्दपार. कारण माझी खात्री आहे मी कुठेही गेलो तरी तरुण मंडळी माझ्या भोवती जमणार. मी त्यांना सत्य काय ते सांगणार आणि मी बाहेर हकलला जाणार. मी असाच जगणार याची मला खात्री आहे, कारण ही मुळी देवांची आज्ञा आहे. स्वतःला आणि इतरांना सतत तपासत राहणं, सत्याचा शोध घेणं, याशिवाय माझ्या जगण्याला मुळी अर्थच नाहीये. तरी पण प्रथेप्रमाणे दंड सुचवून न्यायसभेचा मान मला राखला पाहिजे, तेव्हा मी काहीतरी दंड तर सुचवतोच. मी चांदीची 30 नाणी दंड भरायला तयार आहे. प्लेटो, क्रिटो आणि क्रिटोबलस माझं हमीपत्र घ्यायला तयार आहेत.
आता फक्त 30 नाण्यासाठी एवढे हमी घेणारे म्हणजे पुष्कळच झाले की, नाही का? 30 नाणी? फक्त 30 नाणी दंड सुचवला? सॉक्रेटिसनं दंड सुचवला का चेष्टा केली त्यांची? मग किती दंड सुचवायला हवा होता? किती? कितीही? तुम्ही होतात ना आजूबाजूला, तुमची जबाबदारी नव्हती काही? सॉक्रेटिस सारख्यांना जिवंत ठेवणं फार महत्वाचं असतं. तो जगला तर अनेक गोष्टी बदलू शकतात. सॉक्रेटिस जगलाच पाहिजे. अशा पद्धतीनं दंड देऊन सॉक्रेटिस जगतो कधी? सॉक्रेटिस नावाची व्यक्ती जगत राहील कदाचित, पण तो खरा सॉक्रेटिस उरणारच नाही. सॉक्रेटिस जगतो तो केवळ त्याच्या विचारांनी नव्हे, त्या विचारांप्रमाणे त्यानं केलेल्या आचरणामुळे. कुठलीही तत्वप्रणाली, कुठलंही सत्य आचरणानंच सिद्ध होतं, हा तर त्याचा ठाम विश्वास होता. हो, पण त्यांनी मान्य केला 30 नाणी दंड. कसा करतील? ते हास्यास्पद ठरले असते. मग काय? त्याने सॉक्रेटिसला परत बोलू दिलं, एवढं मात्र खरं. अथेन्सवासियांनो, मला ठार मारण्यासाठी आणखी थोडी वाट पाहिली असती तर निसर्गानंच हे कृत्य करून टाकलं असतं. इतकं माझं वय आता झालेलं आहे. आता काय होईल ठाऊक आहे? सॉक्रेटिस सारख्या एका चांगल्या माणसाला तुम्ही ठार मारलं, तसा आरोप तुमच्या विरोधात कायम केला जाईल. चांगली माणसं तर तो करतीलच, पण वाईट माणसं सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी कायम त्याचा वापर तुमच्या विरोधात करतील. आणि कसं का असे ना, न्यायानं जगण्याच्या बाबतीत मृत्यूपासून पळून जाण्याचे मार्ग असले ना तरी ते वापरू नयेत. कारण प्रश्न मृत्यू टाळण्याचा नसतोच, मुळी प्रश्न असतो दुराचरण टाळण्याचा. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला भविष्यातलं दिसू शकतं असं म्हणतात. मला आज माझं भविष्य दिसतंय, मी सांगतो ते ऐका. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना घाबरून तुम्ही हा आजचा निर्णय घेतलेला आहे, तुमच्या विवेकाला स्मरून तो घेतलेला नाही. आता भविष्यात तुमच्यावर आरोप केले जातील. ते आरोप करणारे जास्त तरुण असल्यामुळे ते जास्त निर्घृण असतील. आपल्याला अनैतिक वर्तनापासून वाचवणाऱ्या माणसाला ठार मारून टाकणं हा कशावरचाही उपाय असू शकत नाही. त्याची फळं भोगावीच लागतात. आता माझ्या बाजूने मत देणाऱ्यांनाही मी काही सांगू इच्छितो की आज न्यायसभेमध्ये माझ्या विरोधात गेलेला निर्णय आणि बाकी इतर काही घटना या सर्वार्थानं वाईट नाहीत. मला आतून ऐकू येणाऱ्या दैवी आवाजानं आज मला एकदाही अडवलेलं नाही. त्या अर्थी मी योग्य तेच बोललो, योग्य तेच झालं. मृत्यू वाईट नाही असाच त्याचा अर्थ आहे. शेवटी मृत्यू म्हणजे तरी काय? एकतर काहीच नाही, किंवा एका जगातून दुसऱ्या जगात जाणं आहे. एकतर स्वप्नविरहित शांत झोपेची अवस्था आहे, जिच्यासाठी आपण जिवंतपणे सुद्धा झोरतच असतो. आणि तसं न होता मी या जगातून दुसऱ्या जगात जाणार असेन तर या आपल्या जगामध्ये होऊन गेलेले कितीतरी महान नीतिमान लोक मला त्या जगामध्ये प्रत्यक्ष भेटतील. मला मिनॉस भेटेल, रॉडमॅन्टस भेटेल, ऑर्फियसशी मी बोलू शकेन. म्युसॉइड, हिसॉइड, होमर, पायथागोरस, कितीतरी प्रचंड माणसं मला त्या जगामध्ये प्रत्यक्ष भेटतील. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्ञानाच्या प्रांतातल्या शोधाचा माझा हा प्रवास त्या जगामध्ये मी मोठ्या नेटानं आणि अखंड चालू ठेवू शकेन. अखंड. कारण त्या जगात मृत्यूमुळे असूच शकत नाही. जाण्यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की माझी मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा मी तुम्हाला जसा सतत प्रश्न विचारून सतावीत आलो तसं तुम्ही त्यांनाही सतावीत राहा. ते सदाचरणाऐवजी जर श्रीमंतीच्या मागे लागले
किंवा स्वतःजवळ ज्ञान नसताना जर ज्ञानाचं ढोंग करू लागले तर मी जसा तुम्हाला छळत आलो तसं तुम्ही त्यांनाही छळा. आणि हे तुम्ही केलं तर तुम्ही मला आणि माझ्या मुलांना दोघांनाही न्याय दिलात तसंच मी समजेन. मला वाटतं मृत्यूपूर्वीच्या माझ्या कोठडीत जाण्याची माझी वेळ आता झालेली आहे. तेव्हा मी माझ्या मृत्यूच्या वाटेनं जातो, तुम्ही तुमच्या जीवनाच्या वाटेनं जा. कोणती वाट चांगली कोणती वाईट हे फक्त देवालाच ठाऊक आहे. अजूनही सॉक्रेटिसनं पळून जायला हवं, कितीही अवघड असलं तरी. अवघड अवघड सोपं होतं सोपं. तीही प्रथाच होती, त्यांनाही तर तेच हवं होतं. सॉक्रेटिस मेला तर उलट त्याचा हुतात्मा होता, त्यांना जास्तीच त्रासदायक. ते तसा विचार करणारच. शेवटी हे राजकारण आहे. तरी पण राजकीय दृष्ट्या सॉक्रेटिसच्या बाजूने विचार करता त्यांना हुतात्मा होणंच योग्य होतं. राजकारणासाठी म्हणून पळून जाणं न जाणं, राजकारणाचे फायदे बघत बसणं, असल्या गोष्टींवर अवलंबून कुठलेच निर्णय सॉक्रेटिस करणं शक्य नव्हतं. राजकारण नको मान्य, पण ही शिक्षा अन्याय्य होती त्याचं काय? तेवढ्यासाठी तरी त्यानं पळून जावं असं मात्र आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. शिक्षेची अंमलबजावणी व्हायला उशीरही होत होता. मारलं पाहिजे यांना. क्रीटो, अथेन्सचे नागरिक म्हणवतात स्वतःला, ज्युरी बनतात लेखाचे. क्रीटो रागावर, तो नव्हता ज्युरी. नव्हता, पण सॉक्रेटिस कोण आहे? तो खोटेपणानं मारला जाणार आहे हे तरी माहितीये का? त्याला विचार ना. नागरिक तरी आहे ना तो. मग त्याला काही देणं घेणं नाही का? आता का नागरिक म्हणतात स्वतःला लेखाचे? नागरिक म्हणतात स्वतःला. कुठे गेलाय हा फिडो? माहिती काढायला म्हणून गेलाय. अरे धीर धर. ही नगरी हलणार कधी? कधी हलणार आहे ही नगरी? शांत सुस्त आहे सगळं, जणू काही झालंच नाही, काही होणारच नाही. लोकांशी उठाव कधीच करत नसतात. लोकांना लागतात नेते. असा स्वतःहून कधी हलतो समाज? अरे पण निदान कोणाला काही तमा, काही जाणीव? सगळे मूर्तवत पेंढा भरलेले पुतळे झालेले आहेत. या, तुमचीच कमी होती. या, आता डोळ्यात पाणी आणून काय उपयोग आहे? खटल्याच्या दिवशी सकाळपर्यंत तू लायकॉनला फितवण्याची भाषा करत होतास. सांग ना, कसे आले तिघे एकत्र? 3 टोकाचे, अॅनिटस, मेलिटस आणि लायकॉन एकत्र. राजकारणी, कवी आणि प्रख्यात वक्ता एकत्र. कोणाचा विश्वास बसला असता? आणि तुम्ही आतले बघत बसलात. नेहमी एकमेकांच्या उरावर बसणारी मंडळी एकत्र, आणि तुम्ही काय लहान मुलासारखं बोलतोयस? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही नीती नवी नाही. सॉक्रेटिस कोणाला परवडणार आहे? कोणालाच नाही. अरे पण हे काय करत होते? काय उपयोग आहे यांनी तिथं नुसतं असून? दारू पीत बसतात नुसते, स्वतःला संसद सदस्य म्हणवतात. करतात काय हे? सॉक्रेटिसला वाचवण्याचा आपला सगळा प्रयत्न ह्याच्यावर अवलंबून होता. त्याला बोल लावून काय उपयोग आहे? त्यानं केला असणार आहे प्रयत्न आपल्या परीनं. संपूर्ण व्यवस्थाच किडलीये, त्याला तो तरी काय करणार आहे?
शिवाय आपले हे प्रयत्न सॉक्रेटिसला कधीच आवडले नसते. त्याच्या नकळत एका दिवसात किती गोष्टी करणार. काही बोलू नकोस. आता टिप गाळत बसलाय. अरे मग तुम्ही व्हा ना पुढं राजकारणात. कुणी अडवलंय तुम्हाला? सॉक्रेटिसनं राजकारण नाही केलं ठीक आहे, त्याच्यासारखी माणसं बाहेर असावीत. अरे पण तुम्ही फक्त तोंड चालवा बाहेर. राजकारण कुणीच केलं नाही ना तर मग ती मेरिटेस सारखी आता आपण भांडणार आहोत का? सॉक्रेटिसनं सुद्धा उल्लेख केला तिघांच्या एकत्र येण्याचा. मला एक कळत नाही, त्याच्यासारख्या माणसाच्याही हे लक्षात आलं. क्रेटो, सॉक्रेटिस भाबडा नाही. तुला कधी कळणार आहे त्या साध्या गोष्टी? तो अजून इथं असायला हवा एवढं मला कळतंय. निर्णयाप्रत्त यावंच लागतं. निर्णय परिस्थितीनंच घेणं योग्य नव्हे. मरण पत्करणं, पळून जाणं पर्यायाविना निवड आहे ही. पर्याय नाहीच आहे. तो पळून जाणार नाही. इथं ह्या चौकात आलं की मला त्याचे शब्द आठवतात. त्याच्या शब्दांचा सूर जरी आठवला तरी तुम्हाला कळेल तू पळून जाणार नाही. अरे आठवा, सूर आठवा त्याच्या शब्दांचा. मला आठवतोय सूर. तुला आठवतोय सूर? तो म्हणतोय ते खरंय. नुसती चिडचिड करून काय होणार आहे? मग नुसता विचार करत बसून काय होणार आहे? काय होणार आहे? दैववाणी ती झाली एकदा आणि हा परिणाम झाला त्याचा. या नगरातली दैवत सुद्धा टाकाऊ आहेत. क्रीटो, बस विचार करत बस. कुठला विचार करतोयस? कुठला विचार करतोयस? क्रेटो, क्रेटो, सॉक्रेटिसचे विचार जिवंत राहिले पाहिजेत. त्यासाठी मी कधीतरी या नगराबाहेर एक आश्रमशाळा काढेन. हे काम तूच करू शकशील. तूच करू शकशील हे काम. आम्ही तर काय सगळी वाया गेलेली मुलं आहोत, वयानं वाढलेली. आमच्यावर ज्ञान म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. प्लेटो, का अवस्था व्हावी या समाजाची अशी? एकेकाळची सर्वार्थानं संपन्न अशी ही नगरी, पायथागोरस, होमर सारख्या लोकांची नगरी, एखाद्या कुजलेल्या फळांच्या पेटाऱ्यासारखं स्वरूप आलंय तिला. काही काढू नकोस आश्रम बिश्रम. का? अरे काही होणार नाही इथं. फुकट आशावादी असणारे लोक मूर्ख असतात. तू फार दारू प्यायलायस. या नगरीत अजून बरंच काही होणार आहे. माझे शब्द लक्षात ठेव. तू खरंच काढ आश्रमशाळा. सॉक्रेटिसच्या तोडीस तोड अशी असामान्य बुद्धिमत्ता आहे तुझी. तरुणही आहेस तू.
पण सॉक्रेटिस कडून खूप काही शिकणं बाकी आहे. आपण पटवू सॉक्रेटिसला, तो येईल पळून आपल्या बरोबर. मग तू आणि तो अथेन्स सोडून जा. थॅसिलीमध्ये माझे खूप मित्र आहेत, ते नक्कीच तुम्हाला ठेवून घेतील. आणि कुणास ठाऊक 6 महिन्यात ही राजवट बदलेलही, तुम्ही परतूनही याल. खरंय, भविष्य कोणाला ठाऊक आहे. यांचे दिवस आज ना उद्या भरणार हे निश्चित. चल, सगळ्यांना सांगून एकत्र केलं पाहिजे. माझं मन सांगतंय डेलॉसहून जहाज यायला अजून 3 दिवस तरी अवकाश आहे. तोपर्यंत सॉक्रेटिस सुखरूप आहे. पण त्याला कोण समजावणार? अरे मी समजावीन त्याला. इतकं सोपं नाहीये ते. हे बघ तू, काय झालं? अरे काय झालं? काहीतरी बोल मूर्ख. जहाज उद्या संध्याकाळपर्यंत नक्की पोहोचेल. परवाचा दिवस शेवटचा. तू होतास कुठे इतक्या वेळ? ही अशी बातमी घेऊन फिरत बसला होतास? सॉक्रेटिसच्या घरी गेलो होतो मी. कशाला? त्या जाणटीपीला सांगायला? अवदसा कुठली? ती सॉक्रेटिसची बायको आहे. काय म्हणाली ती? इतक्या धीरोदात्तपणे स्वीकारली तिने ही बातमी. तिला काही वाटलंच नसणार. आयुष्यभर छळलं तिनं त्याला. तू तिला पाहायला हवं होतंस, म्हणजे असं बोलला नसतास. आपल्या कोणाही पेक्षा सॉक्रेटिस तिला जास्त कळलाय. एका स्त्रीला? क्रेटो, तू रागावलायस. अथेन्सच्या लोकांना स्त्रिया कुठल्या कळायला? नका कळेना. आता काही करायचंय का नुसतं बसून राहायचंय? करायचंय ना. वेळही नाहीये फार. सॉक्रेटिसच्या मुलांची जबाबदारी आता आपल्यावर आहे. अथेन्स सोडून जायची वेळ आली तर त्यांनाही न्यावं लागेल. मी हेही बोललोय तिला. मग ती म्हणाली हे कधीच शक्य नाही. सॉक्रेटिस पळून जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे. मी परत एकदा जातो तिच्याकडे. फिडो, तूही निघ. मी सगळ्यांना निरोप देतो, ते इथे येतील. क्रेटो, तू इथेच थांब. सगळ्यांना एकत्र कर. चल. बरा शांत बसलेला आहेस, अनंत अवकाशातून खाली बघत असल्यासारखा. आमचं कावरे बावरे पण पाहून हसतोयस. काहीच बोलणार नाहीस? मी तुला हसीन असं वाटतं तुला? माहित नाही मला, काही समजत नाही. सॉक्रेटिसला ठार मारावा इतकी त्याची भीती मिलेटसला का वाटते ते पूर्वी कळायचं नाही. आणि आता इतक्या पटकन अथेन्स मध्ये पसरलेली ही स्मशान शांतता, जणू काही झालंच नाही. सॉक्रेटिसचे आमच्या मनावर कोरले गेलेले विचार जसेच्या तसे परत ऐकवले तरी शांतता, हेही कळत नाही. कुणाकुणाशी काय काय बोललात तुम्ही? खूप लोकांशी बोललोय. फक्त इथं नाही बसलो, एकमेकांशी चर्चा करत खूप लोकांशी बोललोय. सॉक्रेटिस बोलायचा तेच बोललो. कित्येक जण रडले आमच्या बरोबर. सॉक्रेटिसला पळून जाता यावं म्हणून आम्ही जी सिद्धता करत होतो त्यात अनेकांनी आम्हाला सहाय्यही केलं. नाही असं नाही, पण काय? नाही, काही नाही. बघ,
बघ, हसणंच तुझ्या मनात होतं. मी मघाशी म्हंटल ते खोटं नव्हतं. नाही, त्यासाठी नाही हसलो मी. तुमची टवाळी करण्याचं माझ्या मनात कधीच येणार नाही. हसलंच ना, पण मेलेटस इतक्या सहज विजयी होतो आम्ही असताना. विजयी? प्रश्न विजयाचा होता? प्रश्न सद्वर्तनाचा असतो. पण सद्वर्तन, ज्ञान यांचाही विजय होणं आवश्यक असतं कधी कधी. निदान त्यावेळेस तरी आम्हाला असंच वाटत होतं. मेलेटस पण तर प्राणपणाला लावून आपली बाजी खेळत होता. अरे पण मग काय झालं प्रत्यक्षात? मिलेटसला आम्ही जिंकू देणार नव्हतो. ठरल्याप्रमाणे सगळी सिद्धता करून मी दुसऱ्या दिवशी पहाटे तुरुंगात गेलो. अरे क्रेटो, तू आत्ता यावेळी? अरे अजून तर अगदी पहाट आहे ना? हो, पहाटेचा पहिला प्रहर आहे. पहारेकऱ्यांनी तुला आज बरं येऊ दिलं. आहेत कितीसे पहारेकरी बाहेर आहेत, ते मला ओळखतात. माझ्या उपकारातही आहेत ते अजून. आत्ताच आलास? थोड्या वेळापूर्वी. अरे मग मला उठवायचं नाही का? किती शांत झोपला होतास तू अशा परिस्थितीतही. मग आता या वयात मृत्यूच्या कल्पनेने झोप घालवू का काय माझी मी? बऱ्याच वयस्कर मंडळींची जाते. हा. काल फिडो आणि प्लेटो तुझ्या घरी गेले होते. अरे तुम्ही सगळे असताना मला कसली काळजी आहे रे? झांटीपीला आमचीही आवश्यकता नाहीये. फार धीरानं वागतेय ती. हे तू मला सांगतोयस? आम्ही उगाच चिडायचो तिच्यावरती. नाही नाही नाही, तुमचंही बरोबर होतं रे. तशी थोडी संतापी आहेच ती. फार सोसले तिने. श्रेष्ठ माणसांच्या बायकांना सोसावंच लागतं. समाजासाठीचा त्याग आहे हा. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. तिने का सोसावं? समाजाने लादलं म्हणून? पण तिची ताकद मात्र अफाट आहे. हा, मी कैकदा तिच्या ताकदीवर विसंबलेलो आहे. आम्ही भेटतो मित्रमंडळी अजून रोज. क्रेटो, तू आत्ता इथं कशा करता आलायस इतक्या पहाटे हे सांगायला? हा? डेलॉस होऊन जहाज येऊन पोचलं, शेवटचा दिवस जवळ आला हे सांगायला आलायस ना? आज पोचेल आणि उद्याचा दिवस शेवटचा आहे. मग आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. कसली? फॅसिली मधले माझे मित्र तुझी आणि प्लेटोची वाट बघत असतील. हो. कालच त्यांना दूध गेलेला आहे. तू इथून पळून जायलाच हवंस. अरे, आमचा एवढाही अधिकार नाही तुझ्यावरती. आमचं नुकसान जाऊ दे, लोक काय म्हणतील. क्रिटो सारख्या माणसानं पैशाची मदत केली नाही, अन्यथा सॉक्रेटिस पळून जाऊ शकला असता असं म्हणून लोक छितू करतील आमच्यावर. अरे, लोकांच्या मताशी आपल्याला काय करायचंय? चांगली माणसं असं काहीही म्हणणार नाही. लोकांच्या मताला किंमत द्यावीच लागते. तुला त्यांच्याच मतामुळे मृत्यूदंड ठोठावला गेला ना. त्यांच्याच मताने झालं ना हे दुष्कृत्य. लोकांच्या मताने? क्रिटो, तू म्हणतोस ते खरं असतं तर किती बरं झालं असतं रे. कारण ज्यांच्या मताने वाईट कामं होतात त्यांच्याच मताने चांगली कामंही होऊ शकली असती. जग किती चांगलं झालं असतं तू म्हणतोस ते खरं असतं तर. पण सत्य हे आहे क्रिटो की लोकांच्या मताने काहीच होत नाही रे. चांगलंही आणि वाईटही. ते जे करतात ना तो फक्त एक अपघात असतो, योगायोग नुसता. खरी कारण आणि कारण असणारी माणसं वेगळीच असतात. शिवाय आपण फक्त काही चांगल्या आणि योग्य माणसांचंच ऐकावं, बाकीच्यांचं सोडून द्यावं असं आपण आपल्या बोलण्यातून सिद्ध केलंय ना अनेकदा. हा, तसंही असेल. मग तसंही असेल. मी तुझ्याशी वाद घालणार नाहीये. पण तरी एक सांग,
तू पळून गेलास तर आम्हाला त्रास दिला जाईल ही भीती तर तुझ्या निर्णयामागे नाही. नाही, आम्ही आमची काळजी करायला समर्थ आहोत. अरे त्याची मला खात्री आहे बाबा. अरे मग कारण तरी काय आहे सॉक्रेटिस? अरे कित्येक माणसं तुला मदत करायला तयार आहेत, पैसे घेऊन थांबलेली आहेत, ज्यांना पैसे द्यायचे त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत. अरे तुझ्या मुलांचा तरी विचार कर, लहान आहेत ते अजून. नाही नाही, तू शत्रूच्या हातात सापडतोयस, त्यांच्या चालीत अडकतोयस. खरं तर हे आपण आधीच करायला हवं होतं. खटला होताच कामा नये होता, किंवा आपण वेगळ्याच पद्धतीनं खटल्याची व्यवस्था लावायला हवी होती. तो प्रयत्न तुम्ही केलात की लायकॉनला मेलिटस पासून तोडायचा प्रयत्न तुम्ही केलात, हे काय मला कळणार नाही असं तुला वाटलं होय? क्रीटो, राजकारणाच्या बाहेर असणं म्हणजे राजकारण न कळणं नव्हे. अरे तुमचे मार्ग सफल होणार नाही हे मला दिसत होतं, आणि म्हणून तर मी तुला त्यावेळी थांबवलं नाही. हे बघ क्रीटो, केवळ अजाण असल्यामुळे मी निष्पाप असलो ना तर त्याला काहीही अर्थ नाही. सगळी जाण असताना सुद्धा जर मी निष्पाप असलो ना तर ते महत्वाचं आहे. नाही नाही, पण तरी सुद्धा तू इथून हे बघ क्रीटो, प्रत्येक ठिकाणी ही अशी तडफ योग्य असतेच असं नाही. मी तुला एकदा सांगितलं ना मी का पळून जाणार नाही ते. अरे विवेकानं सत्य आणि न्याय काय हे मी आयुष्यभर ठरवीत आलो. आता ती पद्धत बदलणं म्हणजे भीतीनं मार्ग बदलण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलाला बागुलबुवाची भीती वाटते ना तसं. बर, मग आता तुझ्या समाधानासाठी आपण माझी भूमिका परत एकदा तपासून पाहू, मग तर झालं. आता मी तर अगदी मरणाच्या दाराशी उभा आहे, आणि अशा वेळी बुद्धी अगदी अस्थिर झालेली असते काय. पण तू तर मृत्यूपासून कैक योजना दूर आहेस, तुझी बुद्धी स्थिर आहे. तेव्हा तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मग पळून जाणं योग्य आहे असं सिद्ध झालं तर मी तुझं ऐकेन, अन्यथा तू माझं ऐकायचं. कबूल? तर आता पैसे किंवा लोक काय म्हणतील किंवा मुलांचं काय होईल या असल्या गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही. ही सगळी आपापल्या स्वतःच्या फायद्याकरता आपणच बनवलेली तत्व आहेत. आपण फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे की मी पळून जाणं हे सद्वर्तन ठरेल का मृत्यूला सामोरं जाणं हे. मग कोणाला कितीही त्रास होऊ. नाही नाही, ते योग्यच आहे ना. मग मला एक सांग की पापाचरण, पापाचरण मग ते अगदी थोड्या काळासाठी चांगल्या गोष्टीसाठी का असेना योग्य आहे. अरे आपण आयुष्यभर पापाचरण अयोग्य मानित आलो. आता या तत्वाचा पुनर्विचार व्हायला हवा असं काही नवीन ज्ञान आपल्याला झालंय का? नाही 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 नाही, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण सद्वर्तनच केलं पाहिजे. मग त्याचा काय परिणाम वाटेल ते होत. हो, पण पापाचा काटा पापानेच काढला पाहिजे हे तत्वच मुळात चूक आहे. हो, ते चुकीचंच आहे. चुकीचं. अरे पण तू पळून जाणं हे पाप कसं? पाप कसं? मला अजूनही कळत नाही, पटत नाही मला हे. पळून जाणं हे पाप कसं हेच कळत नाही, पटत नाही. बर, मग आपण हे समजण्याकरता एक युक्ती करू बरं का. समज राज्यव्यवस्था आणि कायदा मानवरूप धारण करून माझ्या समोर येऊन उभे राहिले, आणि मी पळून जात असताना मला पकडून त्यांनी माझी उलट तपासणी घेतली, तर ते मला काय म्हणतील? ते मला असं म्हणतील की सॉक्रेटिस, अरे हे तू काय करतोयस? तू आत्ता पळून जाण्यानं संबंध व्यवस्थाच उद्ध्वस्त करतोयस. कारण जिथं कायद्याला जुमानलं जात नाही ती राज्यव्यवस्था किती काळ टिकणार? आणि तुझ्या पळून जाण्यानं कायदा पायदळी तोडवला जात नाहीये. आणि ज्या कायद्यांच्यामुळे तुला मृत्यूदंडाची नाही, मला माहितीये क्रीटो तुला काय म्हणायचंय ते. मी सुद्धा त्यांना तेच म्हणेन की अहो पण या कायद्याने माझ्यावरती धडधडीत अन्याय केलेला आहे, मग मी का मानू हा कायदा? हाच विचार माझ्या मनामध्ये होता. हो, पण मग ते मला असं म्हणतील की असा काय करार होता काय आपला की फक्त तुला मान्य असणारा कायदाच तेवढा तू पाळणार आणि बाकी सगळी धुडकावून लावणार असा? अरे तू तर कुठलीही अट न घालता इथला कायदा मान्य केला होता सॉक्रेटिस. इथल्या कायद्यान्वयेच तुझ्या आईबापांचं लग्न झालं, तुझं शिक्षण झालं, तुझं पालन पोषण झालं, तुला नागरिकत्वाचे अधिकार मिळाले. इथल्या कायद्यान्वयेच
तू स्वतःला आमच्या बरोबरीचा कसा समजतो सॉक्रेटिस? आम्ही असे वागलो तर तू तसा वागणार हे ठरवण्याचा अधिकार तुला दिला कुणी? स्वतःच्या आई वडिलांशी असा वागशील तू ते सद्वर्तन ठरेल. शिवाय आईबापांपेक्षाही राज्य मोठं असतं हे तुझ्यासारख्या एका तत्वज्ञाला कळू नये. ते काही नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगतो तसंच तुला वागलं पाहिजे. हा, आता विवेकाने लोकांना समजावून सांगून तू अस्तित्वात असलेला कायदा बदलून घेऊ शकतोस. नाही, बदलून घेऊ शकतोस, तो अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण अस्तित्वात असलेला कायदा तू हातात नाही घेऊ शकत. त्याकरता जी होईल ती शिक्षा तुला भोगली पाहिजे असं ते म्हणतील. तू सांग ना, ते योग्य बोलतात का अयोग्य बोलतात? ते योग्य आहेत. होय ना, मग ते पुढे म्हणतील की खूप वर्षापूर्वी, म्हणजे तू वयात आलास त्यावेळी आम्ही तुला अशी मुभा दिलेली होती की आम्ही जर तुला अयोग्य वाटत होतो, नालायक वाटत होतो, तर हे राज्य सोडून तू दुसरीकडे कुठेही जायला मुक्त्यार होतास. त्यावेळी गेला नाहीस. आज आता इतक्या वर्षानंतर केवळ स्वतःच्या सोयी खातर तुला हे करता येणार नाही. इतके वर्ष इथे राहिलास त्या अर्थी तुझं आमच्यावर प्रेम आहे. केवळ तूच नव्हे, तुझी मुलं सुद्धा इथंच जन्मली. बरं, तुला शिक्षा देण्याचा निर्णय झाला त्यावेळी तुला दंड भरून सुटून जाण्याची मुभा देण्यात आलेली होती. हद्दपारीचा पर्याय सुद्धा सुचवण्यात आलेला होता. त्यावेळी हद्दपारीपेक्षा मृत्यू बरा असं जे काय म्हणालास ते काय ढोंग होतं काय? या आता असल्या प्रश्नांना आपल्याकडे काही उत्तर आहेत का क्रेटो? मग ते पुढे म्हणतील की सॉक्रेटिस, तू इथून कुठेही पळून गेलास तरी तिथले सगळे चांगले लोक तुझ्याकडे कायम कायद्याचा शत्रू म्हणून संशयानेच पाहतील. अरे, आयुष्यभर तू सत्य आणि न्याय काय याचा विचार पहिल्या क्रमांकानं करत आलास. आता तसं करणं थांबवू नकोस. जगणं, मुलं बाळ, हे सगळे नंतरचे प्रश्न आहेत. मृत्यू चांगला असो की वाईट, त्याच्याबद्दलच्या तुझ्या कल्पना योग्य असोत की अयोग्य, पण मृत्यूपासून पळून जाण्यानं तुला कसलंही समाधान मिळणार नाही. हे सगळं मला ऐकायला येतं रे क्रिटो. सगळं मला ऐकायला येतं. एखाद्या गूढ वाद्याच्या कानामध्ये बासरीचे स्वर ऐकायला यावेत ना तसं. पण मग मला दुसरं काहीही ऐकायला येत नाही. काहीही ऐकायला येत नाही. सद्वर्तनानं असलेली परिस्थिती बदलणं, लोकांना समजावून सांगणं, सत्याचा शोध घेणं हा माझा धर्म आहे. पण त्यासाठी होईल ती शिक्षा मला भोगली पाहिजे. अशा वेळी माझे मार्ग बदलून कसं चालेल? यावर तुला काही बोलायचं आहे क्रिटो? मला तुझं म्हणणं मान्य आहे. मग जा, जा, देवानी सांगितलेल्या मार्गाने जा. जा. सॉक्रेटिसची शिक्षा सिद्ध झाली, त्याला विष देण्यात आलं, तेव्हा तू तिथं होतास फिडो? होतो. तू एकटाच होतास? आम्हाला सांग ना त्याबद्दल. आम्ही सगळेच होतो, नेहमीच्या बैठकीतले. इतरही बरीच मंडळी होती. बराच वेळ तो तत्वज्ञानावर बोलला. आज सूर्यास्ताला शिक्षेची पूर्तता होणार हे त्याला सांगितलं गेलं. झांटिपी आधीपासूनच तिथं होती. काल क्रिटो येऊन गेला. मला पळून चल म्हणत होता, ऐकतच नव्हता अगदी. घरी जाऊन आलो म्हणाला. मी कधीही पळून जाणं शक्य नाही असं बजावलंस तू त्याला? हो. आपण आयुष्यात इतके जवळ कधीच का येऊ शकलो नाही? मी तुला ओळखत होतो पण नव्हतोही. मी पण तर कायमच ओरडत आले, तक्रार करत आले. सगळेजण माझा तिरस्कारच करतात, चूक माझीच आहे. नाही 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 जाणते,
मी तुला जरा जास्त समजवायला हवं होतं. हे आधीच व्हायला हवं होतं. पण आपल्या वयातलं अंतरच आड आलं. असं म्हणून समाधान करून घ्यायचं आता. म्हणजे नाही, काही नाही. नाही नाही, आता मनात काही ठेवू नकोस. या क्षणी तू मला हुरहुर लावू नकोस. बोल. वयाचा प्रश्न तर होताच, आणि तुझं तत्वज्ञान, जगण्याची पद्धत मला मान्य नव्हती असंही नाही. पण दोन माणसात फरक असतोच ना. सगळ्या मनोवृत्ती सामावून घेता येईल एवढा मोठा आवाका हवाच कुठल्याही तत्वज्ञानाचा. शांती. एका माणसाच्या मनाचं समाधान झालं म्हणजे तत्वप्रणालीचं काम संपत नाही. शांती. मी या भाषेत बोलते म्हणून आश्चर्य वाटलं. गेली इतकी वर्ष इतक्या जवळून ऐकते मी हे सगळं. तू बोल ना, आता थांबू नकोस. बोल. तुझं तत्वज्ञान पाळायचं तर मग लक्तर घालूनच जगलं पाहिजे. माझ्या मुलांनी एकदाही चांगलं काही खाऊच नाही. स्त्रियांनी या मातीत जखडून राहावा अशाच पद्धतीनं वागवतो हा समाज त्यांना. मग त्या या भौतिकतेचा विचार करणारच. पण आमची ही भौतिकता खरी असते, ठाम असते, खोलवर रुतलेली, स्वतःच्या मुलांचा विचार करणारी. महालात राहणं मलाही नको होतं, पण ह्या वृत्तीला कुठे स्थान आहे तुझ्या तत्वज्ञानात? शांती. सत्य सापडलं असं वाटतं, पण ते निसटूनच जातं का ग? मी चुकलोच का? तू चुकलास असं मी कसं म्हणेन? ती माझी लायकीच नाही. तुझ्या तत्वांना चिकटून राहणं तुलाही भागच होतं. असतच नेहमीच. मी पण कायम दुसऱ्या टोकाला जाऊन भांडत राहिले. माझं म्हणणं कधी नीट सांगितलं मी तुला? तू मोठा होत राहिलास, दूर जात राहिलास. मला तुला कधीच गाठणं जमलं नाही. पण म्हणजे तुम्हाला अगदीच समजत नव्हतास असं नाही. शांती. कुठल्याही तत्वज्ञानानं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, खरं आहे. पण कसली तडजोडही करता कामा नये, हेही खरं आहे. मग या विना तडजोडीच्या भानगडीत माणूस स्वतःच्या बाहेर पाहणं बंद करतो काय? शांती, घरी जा. क्रिटो. काय? झांटीपी. काय? झांटीपीचं काय? नाही, काय नाही. सगळं काही माझ्या बुद्धीला उमगणार नाही हेच खरं आहे. मला सत्याचा शोधही घेतलाच पाहिजे, आणि जे कळलंय त्याच्याशी एकनिष्ठही राहिलंच पाहिजे. चुकाही होत राहतील कदाचित. आता चुकाना तरी वेळ कुठे आहे? म्हणजे
आम्ही झांटीपिची आणि मुलांची नाही 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 मला त्याची चिंता नाही आणि आता त्याची कदाचित फारशी आवश्यकताही नाही. नंतर बराच वेळ सॉक्रेटिस गप्प होता, हरवल्यासारखा. मग तो असंख्य विषयांवर बोलला. मृत्यूबद्दल, आत्महत्येबद्दल, आत्मा आणि शरीर याविषयी त्यानं सांगितलं. निखळ ज्ञान फक्त आत्म्यालाच कसं होऊ शकतं आणि जाणीवांना होणारं ज्ञान कसं फसवं असू शकतं हे त्यानं सांगितलं. सद्वर्तन आणि ज्ञान यांच्यात फारकत कशी करता येत नाही हे त्यानं समजावून दिलं. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या तत्वांविषयी तो बोलला, खूप बोलला. आणि फिडो गप्प का बसलास? क्रिटोनं मग काय विचारलं त्याची आठवण झाली मला. सॉक्रेटिस, आमच्यासाठी काही शेवटच्या आज्ञा. तुझ्या मुलांच्या संदर्भात काही. अरे मुलांच्या संबंधात काय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या मार्गापासून ढळू नका. तुझं दफन कसं करावं ह्या संदर्भात काही. हो, मी मेलो म्हणजे मला पकडून ठेवा, मी पळून जात नाही ना बघा. मी काही केल्या याला पटवून देऊ शकत नाही. अरे मरणार ते माझं शरीर, सॉक्रेटिस निघून जाणार आपल्या वाटेनं. पण माझ्या मृत्यूनंतर तुम्ही कोणीही इथे थांबू नका. नाही नाही, तुम्ही यातना करून घेणार हे मला ठाऊक आहे. इथे थांबाल आणि म्हणाल सॉक्रेटिसला आपण चिरविश्रांती देतो किंवा तत्सम काहीतरी. खोटे शब्द स्वभावतः तर वाईट असतातच, पण नकळत ते आत्म्यालाही भ्रष्ट करीत असतात. तेव्हा शांत रहा, माझं प्रेत पुरलं असं म्हणा आणि मग योग्य ते नेहमीप्रमाणे काय ते करा. विशेष काय. मग तो उठून क्रिटो बरोबर बाहेर आंघोळीला गेला. आम्ही सुन्न बसून होतो. कोणी कोणी तो काय काय बोलला याविषयी आपापसात बोलत होते, बाकी नुसतेच बसून होते. मग त्यानं बाहेरच आपल्या 2 मोठ्या मुलांचा निरोप घेतला आणि तो परत आमच्यात येऊन बसला. सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. तुरुंगाधिकारी आत आला. मला क्षमा करा, ही वाईट कामगिरी नेहमीच माझी असते. पण सॉक्रेटिस, इतर कैद्यांप्रमाणे तळतळाट करून तुम्हाला शिव्याशाप देणार नाहीस याची मला खात्री आहे. इथं येणाऱ्या सगळ्यांपेक्षा तू वेगळा आहेस. तुला मी काय सांगू, मी हुकमाचा ताबेदार आहे. विष तयार आहे, तुझी तयारी झाली की सांग, मी ते घेऊन येईन. मला क्षमा कर. भली माणसं किती अचानक भेटतात. किती स्वच्छ मनाचा माणूस आहे हा. दर दिवशी मला भेटायला येत असे, माझी विचारपूस करीत असे आणि आज आता माझ्यामुळं दुःखी झालेला आहे. क्रिटो, आता जास्त वेळ वाया घालवून त्याचं दुःख वाढवण्यात अर्थ नाही. तू विष घेऊन ये जा. पण अजून तर सूर्यास्ताला अवकाश आहे. त्याआधी काही आणू का? आणि कित्येक जण तो सूर्यास्ताची वेळ पाळतही नाहीत. काही करू नकोस, इथे प्रत्येकाला ही मुभा दिली जाते. हे बघ, लोक वेळ लावतात हे मला ठाऊक आहे आणि त्यांचं बरोबरही आहे. त्यांना असं वाटतं की थोडा उशीर करून जीवन आणखी थोडं लांबवावं. पण मला तसं काही वाटत नाही, तुला ठाऊक आहे. तेव्हा आता जास्त वेळ वाया घालवणं अगदी वेडेपणच आहे. कृपया मी सांगितलं तसं कर. विष घेऊन ये जा.
सॉक्रेटिस, शांतपणे मृत्यू यावा म्हणून काही सूचना? एकच सांगू शकतो, विष प्यायल्यानंतर सारखा चालत राहा, त्यानं विष भिनायला मदत होते. हा, पाय जड होईस तर चालत राहा आणि नंतर आडवा हो. विष आपलं काम करेल. कोण हे दृश्य नको म्हणून तर मी शांतीपीला घरी पाठवलं. माणसाला शांतपणे मृत्यू यावा यावर माझा विश्वास आहे. तेव्हा धीर धरा, शांत रहा. मी तुझे पाय दाबतोय, तुला जाणवतंय ते? नाही, आता हा, आता नाही. क्रेडो, काय? मला वाटतं एस्क्लेपियस देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. तू माझ्या वतीनं एक कोंबड पुजाऱ्याकडे नेऊन पोचवशील? लकोलक पोचवलं जाईल. हा, आणखीन काय सांगायचंय तुला सॉक्रेटिस? सॉक्रेटिस,